अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 2. श्री गणेशाय नमः. त्रिमूर्तीचा राजा गुरु तुझी माझा, कृष्णातिरी वास करून ओजा. सुभक्त तेथे करीते आनंदा, ते सूर स्वर्गी पाहती विनोदा. ऐसे श्री गुरुचरण ध्याता, जाता भक्त नामांकित. अतिश्रमला चालत, राहिला एका वृक्षातळी. क्षण एक निद्रिस्त, मनी श्री गुरु चिंतित. कृपानिधी अनंत, दिसे स्वप्नी परियेसा. रूप दिसे सुषिप्त, जटाधारी भस्मांकित. व्याघ्र चर्म परिधानित, कासे पितांबरी देखा. येऊन योगेश्वरू जवळी, भस्म लाविले कपाळी. आश्वासून त्यावेळी, अभय कर देतसे. इतुके देखोन सुषिप्त, चेतन झाला नामांकित. चारी दिशावलोकित, विस्मय करीत वेळी. मूर्ती देखील सुषिप्त, तेची ध्यातसे मनात. पुढे निघाला मार्ग क्रमित, प्रत्यक्ष देखे तैसेची. देखोन या योगीशाते, करिता झाला दंडवत. कृपा बाकी कुर्णावंत, तारी तारी म्हणतसे. कृपेनी भक्ता लागुनी, येणे झाले कोठोनी. तुमचे नाव कवन मुनी, कवन स्थानी वास तुम्हा. सिद्ध म्हणे आपण योगी, हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी. प्रसिद्ध आमचा गुरुजनी, नृसिंह सरस्वती विख्यात. त्यांचे स्थान गाणगापुरात, अमरजा संगम भीमा तीर. त्रयमूर्तीचा अवतार, नरसिंह सरस्वती. कीर्ती ब्रीद ख्याती, सांगत असे सिद्धयती. वंशवंशी करतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे. तू तारका आम्हासी, म्हणून माते भेटलासी. संहार करून संशयासी, निरुपावे स्वामिया. सिद्ध म्हणे तये वेळी, एक शिष्यास्तो मोळी. गुरुकृपा सूक्ष्मस्थळी, भक्त बसल परियेसा. गुरुकृपा होय ज्यास, दैन्य दिसे कैसे त्यास. समस्त देव त्यासी वश, कळी काळासी जिंके नर. त्रयमूर्तीचा श्री गुरु, म्हणून जाणीजे निर्धारू. देऊ शकेल अखिल वरू, एक भाव बजावे. एखादे समयी श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी. राखेल गुरु निर्धारी, आपुले भक्तजनासी. ऐसे कोणी नामकरणी, लागे सिद्धी आचरणी. विनोतसे कर जोडुनी, भक्तिभावे करून या. स्वामी ऐसे निरोपिती, संदेह होतो माझे चित्ती. गुरुविन केवी झाली त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर. आणिक तुम्ही निरोपिले ती, विष्णू रुद्र जरी कोपती. राखू शके गुरु निश्चिती, गुरु कोपिल्या न रोखे कोणी. हा बोल कसे कवनाचा, कवन शास्त्री पुराणाचा. संदेह पेडिगा मनाचा, जेने मन दृढ होय. सिद्ध म्हणे शिष्यासी, तुवा पुसले आम्हासी. वेदवाक्य साक्षीसी, सांगेन एक एक चित्त. वेदचारी उत्पन्न, झाले ब्रह्म याचे मुखे करुण. त्याची 5व पुराण, अष्टदशा विख्यात. त्या अष्टदशात, ब्रह्मवाक्य असे ख्यात. पुराण ब्रह्मवैवर्त, प्रख्यात असे त्रिभुवनी. नारायण विष्णुमूर्ती, व्यास झाला द्वापारांती. प्रकाश केला शिती, ब्रह्मवाक्य विस्तार. त्या व्यासापासूनी, एकी जे समस्त ऋषीजनी. तोची कथा विस्तारोनी, सांगे नैका एक चित्ते. चतुर्मुख ब्रह्मयासी, कलियुग पुसे हर्षी. गुरुमहिमा विस्तारेसी, ब्रह्मदेव निरूपला. ब्रह्मदेवे कलियुगासी, सांगे देवे करणेसी. अद्यांत विस्तारेसी, निरोपीजे स्वामिया. एक शिष्या एक चित्ता, जंदी प्रळयो झाला होता. आदिमूर्ती निश्चिता, होता वटपत्र शयनी. अव्यक्त मूर्ती नारायण, होता वटपत्र शयन. बुद्धी संभवे चेतन, आणिक सृष्टी रचाया. जागृत होऊनी नारायण, बुद्धी संभवे चेतन. कमळ उपजुनी नाभिहून, त्रैलोक्याचे रचना घर. तया कमळाहून मधून, उदय झाला ब्रह्मा आपण. चारी दिशा पाहून, चतुर्मुख झाला देखा. म्हणे ब्राह्मण तय वेळी,
समजताहूँ आपण वळी, मजहून गाणी कस्तुळी, कवन नाही म्हणत असे, हासून या नारायणू, बोले गाढ शब्द वचनू, आपण असे महाविष्णू, भज म्हणे तया वेळी, देखोन या श्री विष्णूसी, नमस्कारी ब्रह्माहर्षी, स्तुती केली भोवसी, अनेक काळ परियेसा, संतोषुनी नारायण, निरोप दिला अति गहन, सृष्टी रचिका म्हणून, आज्ञा दिली ते वेळी, ब्रह्मा विनवी विष्णूसी, नेने सृष्टी रची अवयसी, देखिले नाही कैसी, केवी रचू म्हणत असे, ऐकोन या ब्रह्मण्याचे वचनू, निरोपी त्यासी महाविष्णू, वेद असती हे गे म्हणून, देता झाला ते वेळी, सृष्टी रचावया विचार, असे वेदांत सविस्तर, तेनेची परिरचुनी स्थिर, प्रकाश करी म्हणितले, अनादि वेद असती जाण, असे सृष्टीचे लक्षण, जैसा आरसा असे कोण, सृष्टी रचावी तया परी, या वेदा मार्गे सृष्टीसी, रचिका ब्रह्म या अहर्निशी, म्हणून सांगे ऋषिकेशी, ब्रह्मा रची सृष्टी ते, सृष्टी प्रजा अनुक्रमे, विविध स्थावर जंगमे, स्वदेज अंडज नामे, जारज उद्भज उपजविले, कृतत्रेता द्वापार युग, उपजीव मग कलियुग, एक एकांते निरोप मग, भूमीवरी प्रवृत्त करी, बोलवुनी कृतयुगासी, निरोप ब्रह्मा परियेसी, तुवा जाओनी भूमीसी, प्रकाश करी अपनाते, ऐकोनी ब्रह्मयाचे वचन, कृतयुग आले संतोषन, सांगावे त्याचे लक्षण, ऐका श्रोते एक चित्ते, असत्य नेने कधी वाचे, वैराग्य पूर्ण ज्ञानी साचे, यज्ञोपावित आभरण याचे, रुद्राक्ष माळा कर कंकणे, येणे रूप युगकृत, ब्रह्मयासी असे विनवित, माते तुम्ही निरोप देत, केऊ जाऊ भूमीवरी, भूमीवरी मनुष्य लोक, असत्य निंदा उपवादक, माते न साहित्य एक, कवने परिवर्तावे, ऐकोनी सत्ययुगाचे वचन, निरोपितो ब्राह्मण आपण, तुवा वर्तावे सत्वगुण, किंचित काळ येणे परी, वर्तता येणे परी एका, झाली अवघी सत्याधिका, बोलावुनी त्रेतायुगाते विवेका, निरोपी ब्रह्मा परियेसा, त्रेता गुणाचे लक्षण, एका शिष्या सांगेन, असेच त्याचे स्थूलतन, हाती असे यज्ञ सामग्री, त्रेतायुगाचे कारण, यज्ञ करती सकळ जन, धर्मशास्त्र परिवर्तन, कर्ममार्ग ब्राह्मणासी, हाती देखा कुश समिधा असे, धर्मप्रवर्तक सदा वसे, ऐसे युग गेले हर्षे, निरोप घेऊनी भूमीवरी, बोलावुनी ब्रह्माहर्षी, निरोप देता द्वापारासी, सांगेन तयाचे रूपासी, एक श्रोते एक चित्ते, खडक खटवांग धरोनी हाती, धनुष्य बाण येरा हाती, लक्ष उग्र असे शांती, निष्ठुर दया दोन्ही असे, पुण्य पाप समान देखा, स्वरूपे द्वापार ऐसा निका, निरोप घेऊनी कौतुका, आला आपण भूमीवरी, त्याचे दिवस पुरल्यावरी, कलियुगा ते पाचारी, जावे त्वरित भूमीवरी, म्हणून सांगे ब्रह्मा देखा, ऐसे कलियुग देखा, सांगेन लक्षण एका, ब्रह्मयाचे सन्मुखा, केवी गेला परियेसा, विचारहीन अंतकरणी, पिसाचे सारखे वदनी, तोंड खालते करुणी, ठाई ठाई पडतसे, वृद्ध आपण विरागहीन, कलह द्वेष सर्वे घेऊन, वाम हाती धरून शिन, येत ब्रह्मा या सन्मुख, जीवा धरोनी उजवे हाती, नाचे कली अति प्रीती, दोषोत्तरे करी स्तुती, पुण्य पापा समस्वित, हासे रडी वाकुल्या दावी, वाकुले तोंड मुखे शिवी, ब्रह्म या पुढे उभा राही, काय निरोप म्हणूनी, देखुनी त्याचे लक्षण, ब्रह्मा हासे अति गहन, पुससे अति विनोदाने, लिंग जीवा का धरली, कलियुग मने ब्रह्मयासी,
जिंकेन समस्त लोकासी. लिंग जीवा रक्षण रासी हारी असे आपणा ते. एकोणे कलीचे वचन निरोप देतो ब्रह्मा आपण. भूमीवरी जाऊन आपुले गुण प्रकाशी. ब्रह्मा सांगे कलियुगासी सांगेन तुझ उपदेशी. तुझ्या अंगी आयुष्य नरासी स्वल्प असे 1 शत. पूर्वयुगायुग देखा आयुष्य बहु मनुष्य लोका. तप अनुष्ठाने ऐका करिता अनेक दिवस वरी. मग होय तयास गती आयुष्य असे अखंडिती. या कारणे कष्टशिती बहु दिवसापर्यंत. आता ऐसे नवे जाण स्वल्प आयुष्य मनुष्यपण. करती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्थ. जे जन असती ब्रह्मज्ञानी पुण्य करती जाणोनी. त्यासी तू असहाय्य होऊनी वर्तत असे म्हणे ब्रह्मा. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कली म्हणत असे नमुन. स्वामींनी निरोपिले जे जन तेच्या माझे वैरी असती. काळात्म्याचे ऐसे गुण छेदन करील धर्मवासना. पुण्यात्म्याचे अंतकरणा उपचले बुद्धी पापविषयी. कलीचे वचन ऐकोनी ब्रह्मा हासे अतिगणी. सांगत असे विस्तारुनी उपाय कलिसी राहटावया. काळ वेळ असती दोन्ही तुझ साह्य होऊनी. येत असती निर्गुणी तेची दाविती तुझ मार्ग. निर्मळ असती जे मन तेची वैरी तुझे जाण. मळमूत्र वेष्टिले जन तुझे इष्ट परियेसी. याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे परियेसी. जे अधिक पुण्य राशी तेचे जिंकतील तूच. या कलियुगा भीतरी जन होतील येणे परी. जे जन साहतील तुझे क्रूरी तेची ईश्वरी ऐक्य होती. ऐकोन ब्रह्मयाचे वचन कलियुग करीतसे प्रश्न. कैसे साधूचे अंतकरण कवन असे निरुपावे. ब्रह्मा म्हणे ते वेळी एक चित्ते एक केली. सांगेन एका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्यासी. धैर्य धरोणी अंतकरण शुद्ध बुद्धी वर्तती जन. दोष न लागती कधी जाण लोभ वर्जित नरासी. माता पिता सेवकासी अथवा सेवी ब्राह्मणासी. गायत्री कपिला धेनुसी भोजनारासी दोष न लगे तुझा. वैष्णव अथवा सेवेसी जे सेविती नित्य तुळशीसी. आज्ञा माझी आहे ऐसी तयासी बाधू नको. गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार. सर्व साधन धर्मपर त्यासी तू बाधू नको. कलिविनवी ब्रह्मयासी गुरु शब्द आहे कैसी. कवन गुरु स्वरूप कैसी विस्तारावे मज प्रती. ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगत असे आपण. गकार म्हणजे सिद्ध जाण. रेफ पापस्य दाहक. उकार विष्णू अव्यक्त. ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित. त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य. म्हणून सांगे कलिस. गुरु पिता गुरु माता गुरु शंकरू निश्चिता. ईश्वरी होय जरी कोपता. गुरु रक्षील परियेसा. गुरु कोपे न एखाद्यासी. ईश्वर न राखे परियेसी. ईश्वर कोपेल जरी त्यासी. श्री गुरु राखेल निश्चित. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर. गुरुरेवा परतत्व तस्मेद गुरुमुपाश्रयेत. गुरु ब्रह्मा सत्य जाण तोची रुद्र महाविष्णू. गुरुची ब्रह्म कारण मनोनी गुरु आश्रयावा. या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्र मार्ग ऐसी. तीर्थव्रत योग तपासी ज्योती स्वरूप असे जाण. गुरु सेविता सर्व सिद्धी होती परियेसी सर्व वृद्धी. पथावर्तली अनादी अपर्व तुझ सांगेन. पूर्वी गोदावरीचे तटी अंगरस ऋषी आश्रम थोरी. वृक्ष असती नाना परी पुण्य नाभी मृग वसती. ब्रह्म ऋषी आदी करोणी
तप करती तया स्थानी, तयाद वेद धर्म म्हणूनी, पैलपुत्र होता द्विज, तया शिष्य बहु असती, वेदशास्त्र अभ्यासिती, त्यात दीपकमने ख्याती, शिष्य होता परियेसा, होता शिष्य गुरु पारायण, केला अभ्यास शास्त्र पुराण, झाला असे अति निपुण, तया गुरु सेवा करिता, वेद धर्म एके दिनी, समस्त शिष्यासी बोलवुनी, पुरुष असे संतोषुनी, एका श्रोते सकळ जन, बोलावुनी शिष्यासी, मने गुरु परियेसी, प्रीती असेल जरी तुम्हासी, तरी माझे वाक्य परिसावे, शिष्य म्हणती गुरुसी, जे जे स्वामी निरोपदेसी, अंगीकारू भरवसी, आम्हासी तू तारक, ऐकोनी शिष्याचे वचनी, संतोष झाला वेद धर्म मुनी, संदीपका ते बोलवुनी, सांगतसे परियेसा, एका हो शिष्य सकळिक, आमचे पूर्वजित असे एक, जन्मांतरी सहस्राधिक, केली होती महापातके, आमचे अनुष्ठान करिता, बहुत गेले प्रक्षाळिता, काही असे शेषाता, भोगल्या वाचुनी न सुटे जाण, तप सामर्थ्य जरी उपेक्षा करीत, तरी पाप मोक्षासी आडरिगत, याचे कारण निष्कृत करीत, तया पाप घोरासी, न भोगुता आपुले देही, आपुले पापा निष्कृत नाही, हे निश्चित करोनी पाही, भोगावे आम्ही परियेसा, या पापाचे निष्कृतासी, जावे आम्ही वाराणसीसी, जाईल पाप शीघ्रतेसी, प्रख्यात असे अखिल शास्त्री, या कारणे आपणासी, न्यावे वाराणसी पुरीसी, पाप भोगीन स्वदेहासी, माते तुम्ही सांभाळावे, या समस्त शिष्यात, कवना असे सामर्थ्य, अंगीकारावे त्वरित, म्हणून पुसे शिष्यासी, या शिष्यामध्ये एक, नाम असे संदीपक, बोलत असे अतिविवेक, तया गुरुप्रती देखा, दीपक म्हणे श्री गुरुसी, पाप करता देहनाशी, न करावा संग्रह दुःखासी, शीघ्र करावा प्रतिकारू, वेद धर्म म्हणे तयसी, दृढ देह असती मनुष्यासी, शालन करावे पापासी, अथवा वाढे विषापरी, अथवा तीर्थ प्रायश्चित्त, आपुले देही भोगीन त्वरित, पाप वेगळेने होता निवृत्ते, मुक्ती नवे आपणासी, दीपक म्हणे गुरुसी, स्वामी निरोपावे आपणासी, सेवा करणी स्वशक्तीसी, न करता अनुमान, सांगिजे ऐकोणी दीपाचे वचन, वेद धर्म म्हणे आपण, पुष्टी होई अंगहीन, अंधी पांगुळ परियेसा, संवत्सर एक विशत, माते सांभाळावे बहुत, जरील असे दृढ व्रत, तरीचा अंगीकार करावा, दीपक म्हणे गुरुसी, पुष्टी होई आपण हर्षी, अंध होईन 21 वर्षी, पाप निष्कृत करीन, तुमचे पापाचे निष्कृत, मी करीन निश्चित, स्वामी निरोपावे त्वरित, म्हणून चरणी लागला, ऐकोनी शिष्याचे वचन, संतोषला वेद धर्म मुनी आपण, सांगत असे विस्तारोण, लक्षण त्या पापाचे, आपुले पाप आपणासी, ग्रह्य नये पुत्र शिष्यासी, न भोगिता स्वदेहासी, नवचे पाप परियेसा, या कारणे आपण देखा, भोगिना आपले पाप दुःखा, आम्हासी सांभाळी तू दीपका, 21 वर्षेपर्यंत, जे पीडित रोगे देखा, प्रतिपाळन राशी कष्ट अधिका, मजहून संदीपिका, तुझ कष्ट अधिक जाण, या कारणे आपले देही, भोगीन पाप निश्चयी, तुवा प्रतिपाळवे पाही, काशीपुरा नेऊया, तया काशीपुरी जाण, पाप वेगळा होईन, आपण श्वासोत्पद पावेन, तुझ करता शिष्योत्तमा, दीपक म्हणे श्री गुरुसी, आवश्यक नेई पुरी काशी, सेवा करीन 21 वर्षी, विश्वनाथा समतुंशी, ब्रह्मा म्हणे कलिसी,
शिष्य होता कैसे त्यासी, कुष्ठ होतासी गुरुसी, नेले काशी पुराप्रती, मणिकर्णिका उत्तर देशी, कंबळेश्वर सनिधे देसी, राहिले तेथे परियेसी, गुरु शिष्य दोघे जण, स्नान करुणी मणिकर्णिकेसी, पूजा करती विश्वनाथासी, प्रारब्ध भोग त्या गुरुसी, भोगित होता त्या स्थानी, कुष्ठरोगे व्यापिले बहुत, अक्षहीन अति दुखित, संदीपक सेवा करीत, अतिभक्ती करुनिया, भिक्षा मागुनी संदीपक, गुरुसी आणून देत नित्यक, करी पूजा भावे एक, विश्वनाथ स्वरूप म्हणत, भिक्षा आणिता एके दिवनी, न जेवी श्री गुरु पापोनी, स्वल्प आणिले म्हणूनी, क्लेश सोडोनी देत भूमीवरी, येरे दिवशी जाऊन शिष्य, आणि अन्न बहुवस, मिष्टान्न नानिसी म्हणून क्लेश, करिता झाला परियेसा, पितुकेही आणि मागोनिया, सर्वस्व करीत सेवाया, ओपे देतसे शिविया, परोपरी परियेसा, एखादे समयी शिष्यासी, मने ताता ज्ञान राशी, मज निमित्त कष्टलासी, शिष्योत्तमा शिखा मनी, सवेची मनी पापी क्रूरा, माते गंजिली अपारा, कुमास विष्टा मुत्रा, क्षणा धूत नाही, पाप जेते असे बहुत, दैन्य मत्स्य सहित वसत, शुभाशुभ नेने कचित, पाप रूप ते जाणिजे, समस्त रोग असती देका, कुष्ठ 16 भाग नव्हतिका, वेद धर्म द्विजुए का, कष्ट तसे येणे परी, ऐसे गुरुचे गुणदोष, मनीना आणि तो शिष्य, सेवा करी एक मानस, तोच ईश्वर म्हणूनी, जैसे जैसे मागे अन्न, आणून देतो परिपूर्ण, जैसा ईश्वर असे विष्णू, तैसा गुरु मानतसे, काशी सारखे क्षेत्र असता, कधी न करता तीर्थयात्रा, नवछे देवाची यात्रा, गुरु सेवा वाचुनी, गुरु बोले नुष्टुरेसी, आपण मनी संतोषी, जे जे त्याचे मानसी, पाहिजे तैसे वर्ततसे, वर्तता येणे परिदेख, प्रसन्न होऊन पिनाक, येऊन उभा सन्मुख, वर माग म्हणतसे, अरे गुरु भक्त दीपका, महाज्ञानी कुल दीपका, दृष्टलो तुझे भक्तीसी निका, प्रसन्न झालो माग आता, दीपक म्हणे ईश्वरासी, हे मृत्युंजय व्योमकेशी, न पुसता आपण गुरुसी, वर्ण घे परियेसा, म्हणून गेला गुरुपाशी, विनवतसे तयासी, विश्वनाथा आम्हासी, प्रसन्न होऊन आलासे, निरोप झालिया स्वामींचा, मागे नोपशमन व्याधीचा, बर होता सदाशिवाचा, होईल बरवे तुम्हासी, ऐकोनी शिष्याचे वचन, बोले गुरु कोपोन, माझे व्याधी निमित्त जाण, नको प्रातू ईश्वरासी, भोगिल्या वाचून पातकासी, निवृत्ती नव्हे का परियेसी, जन्मांतरी बाधती येसी, धर्मशास्त्री असे जाण, ऐसे शिष्यासी, गुरु सांगे परियेसी, निरोप पुसूनी श्री गुरुसी, गेला ईश्वरा सन्मुख, जाऊनी म्हणती ईश्वरासी, न लगे वर आपणासी, नये गुरुचे मानसी, केवी घेऊ म्हणतसे, विस्मय करून व्योमकेशी, गेला निर्वाण मठापासी, बोलावून समस्त देवांसी, सांगे वृत्तांत विष्णू पुढे, श्री विष्णू म्हणे शंकरास, कैसे गुरु कैसे शिष्य, ओठे त्यास सेवास, सांगावे मज प्रकोशोनी, सांगे ईश्वर विष्णूसी, आचर देखिले परियेसी, दीपक म्हणे बाळ कैसी, गुरुभक्ती करतो अभिनव, गोदावरी तीरवासी, वेद धर्म म्हणजे तापसी, त्याची सेवा हरनिशी, करतो भावे एकचित्ते, वर देऊ म्हणून आपण, गेलो होतो तयापाशी जाण, गुरुचा निरोप नाही म्हणून, न घे वर परियेसा,
तैसे तापसी योगियासी नवे मन वर द्यासी बलात्कारे देता कैसी वर्ण घेतो दीपक तन मन गुरुसी समर्पुनी सेवा करतो संतोषुनी त्रिमूर्ती गुरुची मनोनी निश्चय केला मानसी देखा समस्त देव माता पिता गुरुची होय ऐसे म्हणता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा मनोनी इतुके ऐकोनी षडक धरू पावया गेला शिष्य गुरु त्याचा भक्ती प्रकारू पाहता झाला ते वेळी सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे अनिक बहुते संतोषुनी दीपकाते मने विष्णू परियेसा बोलावुनी दीपकासी म्हणत असे ऋषिकेशी तुष्टलो तुझ्या भक्तीसी वर माग म्हणत असे दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखुनी आम्हासी वरदेसी परियेसी कवन कार्या सांग मज मी तर तुझं भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारे येऊनी पाही कैसे देसी वर मज ऐकोनी दीपकाचे वचन संतोषी झाला महाविष्णू सांगत असे विस्तारोनी तया दीपका प्रती देखा गुरु भक्ती करसी निर्वाणेसी म्हणून झालं संतोषी जे भक्ती केली गुरुसी तेची आम्हासी पावली सेवा करता माता पिता ती पावे मज तत्वता पती श्रेवा स्त्रिया करिता तेची मज पावतसे ऐसे ऐकोनी दीपक नमिता झाला अनिक विनवतसे एका सिद्ध म्हणे द्विजासी एक विष्णू ऋषिकेशी निश्चय असे माझे मानसी वेदशास्त्रादिमासी गुरु आम्हासी देणार गुरुपासून सर्व ज्ञान त्रयमूर्ती होता आम्हा स्वाधीन आमचा देव गुरुची जाण अन्यथा नाही आपणासी सर्व देव सर्व तीर्थ गुरुचे आम्हासे सत्य त्याचे आम्हा परमार्थ केवी दूर असे सांग जवर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज या कारणे श्री गुरुराज भजतसे परियेसा संतोषिनी महाविष्णू मने धन्य धन्य माझा प्राणू तुझ शिष्या शिरोरत्न बोळा भक्त तुझी माझा काहीतरी माग आता वर देईल तत्वता विष्णुनाथा आला होता दुसरे आलो आपण देखा दीपक म्हणे विष्णूशी जरी वर आमासी देसी गुरुभक्ती अधिक होय मानसी तैसे ज्ञान मज द्यावे गुरु स्वरूप आपण ओळखे तैसे ज्ञान देई सुखे या परतान मागे आणिके म्हणून चरणी लागला दिदलावर षडग पाणी संतोषनी बोले वाणी अरे दीपका शिष्य शिरोमणी माझा प्राण सखा होसी तुवा ओळखिले गुरुसी देखिले दृष्ट परिब्रह्मासी आणि कजरीत आम्हा पुससी सांगे नैका एक चित्त जे जे समयी श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करसी तेने आम्ही होऊ संतोषी तोची आमची स्तुती जाण वेद वाचिती सांगेन वेदांत भाष्य हरनिशी वाचती जनभक्तीसी आम्हा पावे निर्धारे बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्मा ऐसे म्हणत याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देव तुझे वश्य गुरु म्हणे अक्षर दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडता क्षण केवी होय परियेसा जयाचे हृदय श्री गुरु स्मरण तोची त्रैलोक्य पूज्य दान अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय आपण अथवा ईश्वरू ब्राह्मण देतो जोकावरू फलप्राप्ती होय गुरु गुरु त्रिमूर्ती याच कारणे ऐसा वर दीपकासी दिदला विष्णू परियेसी ब्रह्मा सांगत असे कलिसी एक चित्त परियेसा वर लादोनी या दीपक गेला गुरुचे सन्मुख पुसत असे गुरु एक तया शिष्या दीपकासी एक शिष्या कुळदीपका काय दिदले वैकुंठ नायका विस्तरोनी सांगनिका
माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुशी, वर दिदला ऋषिकेशी, म्या मागितले ऐशी, गुरु भक्ती व्हा मनोनी. गुरुची सेवा तत्परेसी, अंतकरणी दृढ शुद्धी ऐसी. वर दिदला संतोषी, दृढ भक्ती तुमचे चरणी. संतोषिनी तो गुरु, प्रसन्न झाला साक्षात्कारू. जीविते तू होय स्थिरू, काशीपुरी वास करी. तुझे वाक्य सर्व सिद्धा, तुझे द्वारी नवनिधी. विश्वनाथ तुझे स्वादी, म्हणे गुरु संतोषे. येणे परी शिष्यासी, प्रसन्न झाला परियेसी. दिव्य देह तत्क्षणेसी, झाला गुरु वेद धर्म. भाव शिष्याचा पहावयास, पुष्टी झाला महाक्लेश. तो तापसी अतिविशेष, त्याची कैसे पाप आहे. लोकानुग्रह करावयासी, गेला होता पुरी काशी. काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी, पाप जाय सहस्र जन्मीचे. सिद्ध मने नामकरणी, दृढ मन असावे याची गुणी. तरीच तरेल भवर्णी, गुरुभक्ती असे येणे विधी. दृढ भक्ती असे जयापशी, त्रिकरण समानसी. तोची लादे ईश्वरासी, ईश्वर होय अवश्य. गंगाधराचा नंदन, करीत असे श्रोतया नमन. न म्हणावे न्यून पूर्ण, माझे बोबडे बोलासी. इति श्री गुरुचरणामृते परमकथा कल्पतरो. श्री नरसिंह सरस्वती प्रख्याणे सिद्धनामकधारक संवादे. शिष्य दीपकख्यान नाम द्वितीय अध्याय. श्री गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.